नमस्कार, मी दीपक मोरे. आज आपण एक विशेष अशा नाविन्यपूर्ण देशी-विदेशी भाजीपाला पिकवल्या जातो अशा येळगाव या गावातील विष्णू गडाख यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांनी या ठिकाणी जवळपास 25-30 प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या भाजीपाल्या आहेत. जो भाजीपाला आपल्याला माहीत देखील नाही अशा पद्धतीचा भाजीपाला जो आहे तो या ठिकाणी उत्पादित करून तो मार्केटमध्ये त्याचा व्यवसाय ते करतायत. त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मुलांना ट्युशन देण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांनी त्यांचा छंद जोपासत, छंद म्हणजे चित्रपट सृष्टीत त्यांनी देखील काम केलेलं आहे आणि ते काम करून कुठलाही मोबदला त्यांना मिळाला नाही. त्यामुळं त्यांचा कल जो आहे तो या देशी-विदेशी भाजीपाल्यांकडे आला आणि जमीनही काय फार मोठी नाही, तर एखादा पाऊण एकर ही जमीन आहे. या जमिनीवर ते देशी-विदेशी भाजीपाल्याचं उत्पादन घेतात आणि आपला उदरनिर्वाह जो आहे तो या भाजीपाल्याच्या विक्रीतून गेल्या 10 वर्षापासून ते करत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया नेमकं कुठल्या प्रकारच्या त्या भाज्या ज्या आहेत त्या या ठिकाणी ते पिकवतात. भाऊ आपलं नवराष्ट्रामध्ये स्वागत आहे. मला सांगाल की कुठल्या प्रकारच्या भाजीपाल्या आपण या एवढ्याशा या छोट्याशा शेतामध्ये या ठिकाणी घेतात? यामध्ये जवळपास 40 ते 45 प्रकार या अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये मी लागवड केलेली आहे. त्यामध्ये समोर जे हिरव्या कलरमध्ये दिसत आहे ते लॅटूस आहे. हे पण सुद्धा लॅटूस आहे. ते आइसबर्ग लॅटूस, लोलोरोसा लॅटूस ही आपल्या शेजारची जवळची जी ही पोकचोई नावाची भाजी आहे चायनीज. त्याच्यानंतर तिथं नवलकोल ही देशी भाजी. यामध्ये इथं थाईम आहे, इथं ऑर्गॅनो आहे. हे सूपमध्ये वेगवेगळ्या रेसिपीमध्ये यूज करतात. या ठिकाणी इथं फेनल आहे, बडीशोप, हे आर्टिचोक आहे, इथं ब्रुसल स्प्राउटची झाडे आहेत. शिवाय रेड कॅबेज आहेत, पर्पल कॉलीफ्लॉवर, येलो कॉलीफ्लॉवर, अजून ब्रोकली, चायनीज कॅबेज, सॅलरी, आइसबर्ग लॅटूस, लोलोरोसा लॅटूस, अजून बेबी कॉर्न, झुकिनी, येलो झुकिनी, ग्रीन झुकिनी, अशा जवळपास बऱ्याच प्रकारच्या 45 प्रकारच्या भाज्या मी स्वतः पिकवतो आणि स्वतः मार्केटमध्ये विकतो. मला सांगाल तुम्ही एवढ्या ज्या भाज्यांची नावं या ठिकाणी सांगितली ती नावं देखील आमच्या लक्षात राहतील की नाही ही मोठी शंका आहे. परंतु मला सांगाल की ह्या छोट्याशा क्षेत्रामध्ये आपण हे काम करताय. आपला उदरनिर्वाह जो आहे तो याच्या भरोश्यावर होतोय का? कारण भाजीपाला हा इथल्या भागातील ज्या नागरिक आहेत, लोक आहेत त्यांना याबद्दल माहिती आहे का? या भाज्यांविषयी तशी माहिती नाहीये, परंतु आपल्याला सतत 10 वर्ष होत आहेत. मी 3 वर्ष यामध्ये लॉसमध्ये गेलो, परंतु मग या भाज्या लोक पाहायचे, फक्त हसायचे आणि हे काय घरचे सुद्धा अक्षरशः मला वेड्यामध्ये काढायचे. परंतु ज्यावेळेस भाज्या लोकांनी पाहिल्या मग घेत नव्हते. मी मग एक शकल लढवली. या सर्व भाज्यांचे गुगलवरून, यूट्यूबवरून त्या सर्च केल्या, त्याचे हेल्थ बेनिफिट, त्याच्या रेसिप्या, त्याच्या खाण्याच्या पद्धती, सर्व त्याचे पॉम्पलेट काढले आणि प्रत्येक भाज्यांचे वेगवेगळे पॉम्पलेट बनवून मी ग्राहकांना देत गेलो. आता आपल्या बुलढाणा शहरामध्ये जवळपास सुशिक्षित वर्ग असल्यामुळे हा मला थोडा वेळ लागला, परंतु ग्राहकांच्या ज्यावेळेस लक्षात आले की या भाज्या काही आजारावर सुद्धा चालतात, तर मग ग्राहक याकडे वळले आणि हळूहळू आता जवळपास चांगल्या पद्धतीने हा माझा व्यवसाय चालू आहे. मी फक्त संध्याकाळी 4 तास बसतो. 4 ते 8 मध्ये बाजारामध्ये जातो आणि 4 ते 8 मध्ये ग्राहक त्याच वेळेत येतात आणि बाकी भाज्या मग व्यवस्थितपणे आरामशीर विक्री चालू आहे. मला सांगाल की कुठल्या भाज्या तुम्हाला म्हणजे ग्राहकांना जास्त सांगायचं काम पडलं नाही की ह्या भाज्या तुमच्या फायदेशीर आहेत किंवा आपला सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे बुलढाणा शहरामध्ये? या अगोदर जवळपास सर्वच भाज्या नवीन होत्या, परंतु ब्रोकोली विषयी थोडं लोकांना आकर्षण होतं. ब्रोकोली, मग नंतर सलादमध्ये वापरणारे लॅटूस, रेड कॅबेज, पोकचोई, चायनीज कॅबेज, हळूहळू आता रुटीनमध्ये येताना आता यावेळेस मी जवळपास 45 प्रकारच्या एक्स्ट्रा भाज्या लावलेल्या आहे. त्यामुळे हळूहळू ग्राहकांचाही विश्वास बसत गेला की बुवा ह्या खरोखर भाज्या चांगल्या आहेत. ते भाजी नेली की त्या स्कॅनवर, गुगलवर स्कॅन करून सर्च करतात, त्याचे कंटेंट पाहतात, रेसिपी पाहतात आणि मग त्या भाज्या करतात आणि त्या अशा पद्धतीनं हळूहळू चालू आहे. मला सांगाल की बऱ्याच महिला देखील बाजारात येत असतात. महिलांनी पहिल्यांदाच तुमच्याकडे जे काही त्यावेळेस भाजीपाला असेल
ह्या बघितल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया त्यावेळेस काय होत्या आणि त्यांनी काय तुम्हाला विचारलं त्याला? आता ह्या भाज्या पाहताना सर्वप्रथम एखादा कोणी पाहणारा ग्राहक आला की त्या भाज्याकडे पहिलं कुतूहलानं पाहायचा, की मग एक भाजी पाहिली की म्हणायचं अरे बापरे काय आहे? आता महिला वर्ग यायच्या, आता माई हे काय आहे? अहो बाई हे दुसरं काय आहे? हे तिसरं काय आहे? बाई 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 सगळ्याच्या सगळ्याच भाज्या ह्या तर वेगळ्या आहे. मग ह्या कुतूहलानं पाहायचा, एखाद्या वेळेस आपल्याला रागही यायचा, परंतु संयम ठेवणं महत्वाचं होतं. मग ग्राहकांना शांतपणे सांगून, व्यवस्थित त्यांचे हे सांगून, रेसिप्या वगैरे सांगून हळूहळू ग्राहकांचा कल याकडे वळत गेला. आता जे क्वालिफाईड लोक आहे ते चांगल्या पद्धतीनं या भाज्या येतात, घेऊन जातात आणि व्यवस्थित चालू आहे. मला सांगाल की आपण गेल्या 10 वर्षापासून हा सातत्यानं या भाजीपाला जो आहे विदेशी देशी अ, आपण आपल्या शेतात घेतात. आपला वार्षिक त्याला उत्पन्न आपल्याला साधारणतः किती मिळतं? कारण आपली जमीनही छोटी आहे आणि जे नवीन जे युवक असतील किंवा शेतकरी असतील, ते जर या शेती शे अ, देशी-विदेशी भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी जर पुढाकार घेत असतील, तर त्यांनी कसं या क्षेत्राकडे वळायचं? काय सांगता? यामध्ये कसं आहे, आपण पिकवत असताना आतापर्यंत काय आहे की जनरल शेतकरी आपण एकरभर टमाटे लावले, 2 एकर गोबी लावली, 5 एकर अजून दुसरा काही भाजीपाला लावला. त्यामध्ये मार्केटचे भाव स्थिर नसतात. त्यामध्ये मग भावांची चढ-उतार चालू असते आणि जर भावात आलं तर आपल्याला भरपूर काही पैसे मिळतात. परंतु ज्यावेळेस भाज्यांचे भाव पडलेले असतात, त्यावेळेस मात्र अ, हा शेतकरी लॉसमध्ये जातो. त्याला जवळपास लावलेला खर्चसुद्धा एखाद्या वेळेस निघत नाही. मग माझं एक शेतकऱ्यांना आवाहन असेल, की बुवा तुम्ही एकत्र एकच पीक न घेता, जर आपण मिश्र पद्धतीने जर अलग-अलग भाजीपाले घेतले किंवा मिश्र पद्धतीने वेगवेगळे पिकं जर घेतले, तर त्यामध्ये आपण सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आपण 25-30 प्रकारचे जर वेगवेगळे भाजीपाले लावले किंवा ह्या भाज्या लावल्या, थोड्या विकताना त्रास होतो. परंतु सुरुवातीला कोशिश करने वाले की हार नाही होती. त्यामुळे आपण सुरुवातीला प्रयत्न करत राहायचं आणि मी ज्या पद्धतीनं मार्केट तयार केलं, त्या पद्धतीने जर शेतकऱ्यांनी मार्केट तयार केलं, तर आपल्याला उन्नती करण्यासाठी काही वेळ लागणार नाही आणि आपण खरोखरच आपल्या प्रपंचाचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा चांगल्या पद्धतीनं करू शकतो. एक प्रश्न असा आहे, की आपण या ठिकाणी बोललात, की अ, या अगोदर आपण मुलांना ट्युशन घ्यायचे आहेत, मुलांच्या ट्युशन घ्यायच्यात. सोबत चित्रपटात देखील आपण काम केलंय. नेमका काय तो प्रसंग होता? कुठलंही क्षेत्र निवडत असताना आपली जी आवड-निवड असते, तो छंद जोपासून आपण तिथं कुठलंच आपलं उदरनिर्वाह होत नाही किंवा आपल्याला सोर्स नाही, असं पाहता आपण या ठिकाणी या शेतीच्या कामाकडे वळलात. त्यावेळेचा काय जो आपण जे कामं केली त्याचा काय अनुभव होता त्याचा? आता त्यावेळेस मी सुरुवातीला जवळपास 99 पासून 1999 पासून शिकवणी वर्ग घेतले. शिकवणी वर्ग घेत असताना माझा अनुभव असा आहे, की बुवा मी गावातच शिकवणी वर्ग घ्यायचो 5वी ते 12वी. सलग 8-8 बॅचेस घ्यायचो. सकाळी 4 तास, संध्याकाळी 4 तास. खूप मेहनत घ्यायचो. परंतु त्यामध्ये काय होतं, की बरेच जवळचे संबंध असल्यामुळे कोणाला पैशाला मी असं तंग केलं नाही आणि त्यामुळे काय काहीचे पैसे मिळायचे, काहीचे द्यायचे नाही. पण मग एक आनंद असा होता, की चला बुवा आपण मोफत का होईना मुलांना शिकवू राहिलो, परंतु उदरनिर्वाह मात्र भागत नव्हता. मग त्यानंतर मला काही कॉलेजमध्ये अभिनयाची आवड होती. मग मी चित्रपट सृष्टीकडे वळलो. त्यामध्ये जवळपास 4 ते 5 चित्रपटामध्ये काम केलं. परंतु या लोकांनी थोडं यूज करून घेतला फक्त. त्याचा मोबदला दिला नाही. अक्षरशः स्वतःच्या खिशातून भाडे खर्च करून पूर्ण दिवसभर तिथं शूटसाठी बसून तेही करून पाहिलं. परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ तर मिळालाच नाही. काही सुद्धा पैसे सुद्धा काही दिले नाही. मग त्यामुळे म्हटलं आपण आपला स्वतःचा व्यवसाय काहीतरी वेगळा करायला हवा आणि मग मी जनरल भाजीपाल्याकडे वळलो. त्यामध्ये तेजीमंदी हे असल्यामुळे सर्व लोकं पिकत असताना मग मला असं वाटलं, की बुवा आपण काहीतरी एक जगाच्या वेगळं नाविन्यपूर्ण उपक्रम करायचा. मग शेतीमध्येच अशा करून एक 5-7 भाज्या जमा केल्या. त्याचं बियाणं वेगवेगळं आणलं आणि मग हळू असं करता 45 भाज्यापर्यंत आता माझा प्रवास पोहोचलेला आहे. निश्चितच तर कुठलाही प्रवास करत असताना तो प्रवास हा खडतर तर असतोच. ह्या भाजीपाला 10 वर्ष अगोदर लोकांना माहिती देखील नव्हत्या. या गडाख सरांनी या ठिकाणी याचं उत्पादन घ्यायला या ठिकाणी सुरुवात केली आणि हे उत्पादन घेतल्यानंतर याचे जे फळं आहेत ते
काही चायनीज नावं आहेत, काही विदेशी नावं आहेत, काही वेगवेगळे नावं आहेत. ते आपण लक्षातही ठेवू शकत नाही अशी नावं या ठिकाणी आहेत. असं असताना देखील त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे तो सुरूच ठेवला आणि आज 10 वर्ष झालेत. त्यांचा परिवाराचा जे उदरनिर्वाह आहे, तो पूर्ण उदरनिर्वाहाचं साधन हे अर्धा पाऊण एकर शेती या ठिकाणी बनलेलं आहे आणि त्यांनी ती मेहनत जी आहे, ते दररोज या शेतामध्ये घेत असतात आणि या जागेवरून उत्पादन घेऊन ते मार्केटमध्ये नेऊन विकतात आणि आपला उदरनिर्वाहाचं या ठिकाणी त्यांनी या शेतीलाच आपलं साधन केलेलं आहे. निश्चितच यातून जे युवक आहेत, शेतकरी आहेत, ते नाविन्यपूर्ण उत्पादन शेतातून घ्यावं, या पद्धतीचं यांचं हा उपक्रम आहे. यातून नवीन शेतकऱ्यांनी देखील प्रेरणा घेऊन देशी-विदेशी भाजीपाल्यांचं उत्पादन घ्यावं, असं देखील त्यांनी मत व्यक्त केलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.